मित्रहो, नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच भूमीमध्ये आता आपण बघतोय, अनुभवतोय त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा संबंध तोडून टाकलेले आहेत असं आपल्याला वरकरणी दिसतंय। मी हे सगळं कोणाबद्दल सांगतोय तर मी हे आपल्याला सांगतोय भोंदू अशोक खरातबद्दल। आज त्याच्या पत्नीनं एक न्यायालयामध्ये आपलं जे काही म्हणणं आहे ते वकिलांच्या मार्फत मांडलेलं आहे आणि याच भोंदू अशोक खरातचे लागेबांधे अनेकांशी असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आणि यात सगळ्यात धक्कादायक म्हणजे काय आहे तर या भोंदू अशोक खरातचं कनेक्शन थेट मुंबई जवळच्या ठाण्यापर्यंत आलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या एका माजी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे। काय आहे सगळा मामला आणि हा अधिकारी कोण आहे हेच मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, अशोक खरात या प्रकरणामधल्या ज्या काही गोष्टी आपण याच्या आधी तुमच्यासमोर मांडल्यात या सगळ्याला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, कारण त्या गोष्टींमध्ये नेमकी सत्यता ही ओतप्रोत भरलेली होती। आता सुद्धा मी जे आपल्याला सांगणार आहे ते आपल्याला काहीसं चक्रावून टाकणार आहे। या अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही आता सध्या गायब आहे गेल्या काही दिवसांपासून। तिचा शोध घेण्याचं पोलिसांचं काम सुरू आहे, पण पोलिसांना ती काही सापडत नाहीये। हे आपल्याला पटतंय का नाही हे तुम्ही ज्याचा त्याचा निर्णय आहे। पण या कल्पना खरात यांनी आज आपले वकील प्रशांत गिरे, ॲडव्होकेट प्रशांत गिरे यांच्या मार्फत आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलेलं आहे। यावरचा आता हा जेव्हा मी व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत या संदर्भातला निर्णय जो आहे तो काही कोर्टाकडून ती सुनावणी झालेली नाही आहे। कल्पना खरातचं म्हणणं काय आहे की मला अटकपूर्व जामीन मिळावा आणि त्यासाठी त्या कोर्टात गेलेल्या आहेत। आज कोर्टात जाताना त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यांनी जी काही माहिती सांगितलेली आहे ती काहीशी धक्कादायकही आहे आणि त्याच वेळेला अशोक खरात याच्यापासून स्वतःला दूर ठेवणारी आहे। ती म्हणाली की माझा पती, त्यांनी असं म्हटलंय प्रतिज्ञापत्रामध्ये जे काही न्यायालयामध्ये त्यांनी दिलंय त्यामध्ये, की माझा पती हा अत्यंत पापी आहे, त्याने खूप मोठ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत, त्याला माफ करणं योग्य नाही, पण तो जे काही करत होता ते मला माहिती नव्हतं। आता आपण सगळ्यांनी काही फोटो पाहिलेले आहेत कल्पना खरातांची यांचे। आता या कल्पना खरात यांना रुपाली चाकणकर मुळीच आवडत नव्हत्या, पण रुपाली चाकणकरांचे अशोक खरातशी असलेले जे काही संबंध आहेत ते आता आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत। आता या अशोक खरातच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी ईडीच्या हाती लागलेल्या आहेत त्यामध्ये एक सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे तर या अशोक खरातची 4 खाती, बँक खाती ही ईडीने ताब्यात घेतलेली आहेत, त्याच्यावरची प्रक्रिया सुरू केलेली आहे। या अशोक खरात याच्या पत्नीचं कल्पना खरातचं एक खातं जे आहे ते स्वतंत्र तिच्या नावाने होतं आणि या खात्यावरचा सगळा आर्थिक व्यवहार हा आपला पती अशोक खरात हाच पैसे काढत होता आणि त्या संदर्भातल्या गोष्टी करत होता। आता याच्या वेगवेगळ्या उद्योगांशी आपला काही संबंध नाही असं या अशोक खरात यांच्या पत्नीचं म्हणणं आहे। पण शिवसंकल्प हार्डवेअर हे जे काही हा जो काही उद्योग आहे किंवा हे जे काही हार्डवेअरचा व्यवसाय आहे तो आपल्या उपजीविकेचा व्यवसाय आहे असं तिने याच्यामध्ये म्हटलेलं आहे। मला जर रोज पोलिसांनी बोलवलं तर मी रोज येऊन हजेरी देईन, पण मला अटक करू नका, अटकपूर्व जामीन द्या, अशा पद्धतीचा आर्जव न्यायालयाकडे या कल्पना खरातांनी केलेलं आहे। आता या अशोक खरातकडे किती लोकांनी देणग्या दिल्या, कोणत्या कोणत्या स्वरूपात दिल्या याची यादीच ईडीच्या हाती लागलेली आहे। आता याच्यामध्ये काही मोठे भक्त होते की जे हे जे ईशान्येश्वर मंदिर आहे किंवा हा जो ट्रस्ट आहे या ट्रस्टला देणगी देणाऱ्या लोकांचं एक खूप मोठं सर्किट होतं, तर त्यांची यादीसुद्धा ईडीच्या हाती लागलेली आहे। ईडी आणि पोलीस आणि आयकर विभाग हे त्यांच्यापर्यंत सुद्धा जाणार आहेत। आता आपण येणार आहोत ते या अशोक खरातचं ठाणे कनेक्शन काय आहे याच्याकडे। पोलीस स्टेशनमध्ये एका 31 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे।
आणि ही महिला बदलापूर मध्ये राहत होती अशा पद्धतीची माहिती आहे. 2020 ते 2023 मध्ये ही महिला ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरी करत होती. त्यावेळेला सहाय्यक आयुक्त म्हणून एक वादग्रस्त अधिकारी ठाणेकरांना परिचयाचे आहेत आणि ठाण्यातल्या राजकीय वर्तुळालाही परिचयाचे आहेत, ज्यांचे थेट गुन्हेगारांशी संबंध असल्याचं अनेक चित्रफितींमधून आपण पाहिलेलं आहे. त्यांचं नाव आहे महेश आहेर. ते आता निवृत्त झालेले आहेत. तर या महेश आहेर यांनी आपल्याला एका भाड्याच्या फ्लॅटवर नेऊन गुंगीचं औषध दिलं आणि आपल्यावर वारंवार बलात्कार केला, अशा स्वरूपाची तक्रार एका 31 वर्षीय महिलेने दिलेली आहे. आता ठाण्यात ज्या वेळेला या पद्धतीच्या गोष्टी पोचलेल्या आहेत, तर गोष्टी इथपर्यंतच मर्यादित नाही आहेत. या महिलेने ठाणे पोलिसांना जे सांगितलेलं आहे ते आणखी चक्रावणार आहे. या महेश आहेर यांनी या महिलेला नाशिकच्या अशोक खरात यांच्या कार्यालयात नेलं. तिथे एक त्यांना खडा देण्यात आला, एक त्यांच्या अंगावरून एक लिंबू उतरवण्यात आलं आणि ज्या काही तिथे अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या ज्या काही विधी होत्या त्या करण्यात आल्या आणि अशोक खरात याच्याशी महेश आहेर यांचे संबंध असल्याचं या महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. आता ठाण्याचे पोलीस आयुक्त एक चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, आशुतोष डुंबरे. पण आता आशुतोष डुंबरेंची अडचण सांगतो. आशुतोष डुंबरे हे जरी स्वतः कर्तबगार असले, स्वतः कर्तव्यदक्ष असले, त्यांनी ठाण्याच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी महत्त्वाच्या गोष्टी मात्र आशुतोष डुंबरे यांच्या नजरेतून सुटत असतात. ठाण्यातल्या एका बड्या राजकीय व्यक्तीच्या जवळ असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला ठाण्यात असताना सुद्धा ठाणे पोलीस अटक करू शकले नव्हते. 2 तरुण मुलांमधल्या भांडणांचा जो काही वाद होता तो या एका बांधकाम व्यावसायिकाच्या बाबतीत बराच वेळ चिघळला. दुसऱ्या एका शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदाराच्या पुतण्याशी संबंधित असलेला हा वाद ठाणे पोलीस आयुक्ताला जसा म्हणावा तसा हाताळता आला नव्हता आणि त्यामुळे हा बांधकाम व्यावसायिक जो आहे तो तरुण आहे, त्याच्या मुलाबरोबर झालेला जो वाद होता त्या वादातून हे सगळं प्रकरण घडलं होतं. ठाण्यातल्या मोठमोठ्या होर्डिंगवर या बांधकाम व्यावसायिकाचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांना शुभेच्छा देतानाचे फलक लागलेले होते, पण तरीही डुंबरेंचे पोलीस काही त्यांना अटक करू शकले नव्हते. आता महेश आयरच्या बाबतीमध्ये काय होणार? या अशोक खरातशी संबंधित असलेला जो काही आरोप या महिलेनं केलेला आहे त्याचा तपास केला जाणार आहे की नाही, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अशोक खरातच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एका माजी मंत्र्याच्या पीएला ज्यावेळेला SITने बोलवलं, त्यावेळेला या माजी मंत्र्याने आपापल्या विभागातले कसे ठेके आणि कंत्राटं ही अशोक खरात यांनी सांगितलेल्या व्यक्तींना दिलेली आहेत. शिक्षण क्षेत्राशी, आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या, त्याचप्रमाणे रस्ते विकास मंडळाशी संबंधित असलेल्या अनेक ठेकेदारांना कशा पद्धतीच्या बदल्या बढत्या दिल्या जात होत्या, पैशांचे डीलिंग कसे होत होते, या सगळ्या गोष्टी या माजी मंत्र्याच्या पीएने पोलिसांसमोर सांगितलेले आहेत आणि SIT समोर सुद्धा सांगितलेले आहेत. आता काही दिवसांपूर्वीच या ईशान्येश्वर मंदिराच्या ट्रस्टींपैकी असलेल्या एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झालेला होता. त्यावेळेला सुद्धा हा मृत्यू नव्हे अपमृत्यू आहे किंवा घातपात आहे अशा पद्धतीची चर्चा होती. पण या तरुणाचा जो काही मृत्यू होता तो अपघातच होता. एका कंटेनरच्या खाली वेगात आलेल्या झोप न घेतलेल्या या वाहन चालकाने गाडी घातली आणि तिथे या ईशान्येश्वर मंदिराच्या ट्रस्टवर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अर्थात आता तो व्यक्ती तिथे ट्रस्टवर नव्हता, पण कल्पना खरातांनी आज जे काही न्यायालयात आपल्या वतीने सांगितलेलं आहे त्यामध्ये त्यांनी अगदी आपलं जे काही उट्ट आहे ते सगळं काढलेलं आहे. कारण या चाकणकर वहिनींशी असलेली जवळीक, अनेक महिलांशी असलेले या खरातचे संबंध या कल्पना खरात यांना पटत नव्हते, पण त्या काही करू शकत नव्हत्या अशी स्थिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितली जाते. त्याच वेळेला आता हे ठाणे कनेक्शन समोर आल्यामुळे ठाण्याचे पोलीस आयुक्त, ठाण्याचे पोलीस आणि नाशिकचे पोलीस या ठाणे आणि नाशिक कनेक्शनच्या संदर्भात
पुढे तपास करणार की ज्या बांधकाम व्यावसायिकाचं मी आपल्याला उदाहरण सांगितलं प्रत्यक्षात तो वॉन्टेड दाखवलेला होता, पण त्याच वेळेला ठाण्यातल्या मोठमोठ्या होर्डिंगवर वाढदिवसाच्या शुभेच्छा बड्या राजकीय नेत्यांना आणि मंत्रिमंडळातल्या वरिष्ठांना शुभेच्छा देताना हा बांधकाम व्यावसायिक जो ठाण्याच्या मध्यवर्ती परिसरामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट घेऊन बड्या नावांच्या आशीर्वादाने आपलं उखळ पांढरं करत होता, प्रचंड मस्तवालपणे पोलिसांच्या नाकांवर टिच्चून बड्या नेत्यांना शुभेच्छा देत होत्या, त्यांच्यापर्यंत सुद्धा आशुतोष डुंबरेंचे पोलीस पोचू शकले नव्हते. तीच गोष्ट जो काही तक्रारीचा प्रकार समोर आलेला आहे एका महिलेचा आणि महेश आहेर यांच्या अशोक खरात बरोबरच्या कनेक्शनचा, या बाबतीत आता पोलीस नेमकं काय करणार आहेत? ठाणे नाशिक कनेक्शनच्या संदर्भात काही चौकशी होणार आहे का? कारण वादग्रस्त महेश आयर यांनी याच्या आधी केलेल्या अनेक कृष्णलीला या आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळत आहेत. ठाणेकरांना त्या माहिती आहेत आणि त्याचबरोबरीने ठाण्याच्या राजकीय वर्तुळाला सुद्धा माहिती आहेत. त्यामुळे आता अशोक खरात हे प्रकरण फक्त नाशिकपुरता मर्यादित न राहता ते थेट ठाण्यापर्यंत आलं आहे. आता तिथून ते पुढे आणखी कुठे कुठे जाणार आहे हे मी आपल्याला यथावकाश सांगणार आहे. पण तोपर्यंत या अशोक खरात यांच्या पत्नीला कल्पना खरातला अंतरिम जामीन मिळणार की नाही हे सुद्धा आपल्याला थोड्या वेळात कळेल. ते देखील मी आपल्याला सांगणार आहे. धन्यवाद.